मला तुम्हाला सांगू द्या की ते म्हणजे की बाप जो आहे, आज मी एका अशा बापाविषयी मी बोलणार आहे आणि अशा एका बापाविषयी मी सांगणार आहे की ज्याच्याविषयी कोणीही बोलत नाही किंवा त्याच्याविषयी कधीही संदेश दिला जात नाही. एक ज्याला आपण म्हणतो की उपेक्षित बाप आहे. आणि अशा ह्या उपेक्षित बापाविषयी आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर मी काही गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि मग आपण त्या वचनामध्ये आपण जाऊया की वडिलांची त्याच्या मुलाच्या विकासात आणि कल्याणात महत्त्वाची भूमिका असते. ते सामर्थ्य, मार्गदर्शन आणि समर्थनाचे स्रोत असू शकतात. भावनिक आणि व्यावहारिक समर्थन प्रदान करतात. वडिलांचा सहभाग मुलाच्या आत्मसन्मानावर व शैक्षणिक कामगिरीवर आणि सामाजिक संबंधावर सकारात्मक परिणाम करू शकतो. वडिलांची भूमिका कालांतराने विकसित झाली आहे. अनेकांनी पालकत्व किंवा घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अधिक सक्रिय भूमिका घेतल्या आहे. वडील आणि मुलामधील नाते अद्वितीय आहे आणि ते आजीवन मूल्य आहे आणि स्मरणशक्तीचा पाया असू शकते. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर मला चांगलं आठवतं की माझं आणि माझ्या वडिलांचं नातं, मी बऱ्याच वेळेस बसून विचार करतो की माझं आणि माझ्या वडिलांचं नातं, की कधी आमचं असं नातं म्हणजे ज्याप्रमाणे आज वडिलांचं आणि मुलांचं नातं आहे की जसं लहानपणापासून मुलं जे आहेत ते वडिलांच्या कडेवर बसून, खांद्यावर बसून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रेमानं बोलणं किंवा वडिलांच्या बरोबर उद्धटपणानं वागणं. आज आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी आम्हाला दिसतात. म्हणजे सांगायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत की मुलाचं आणि वडिलांचं जे वागणं आहे याच्याविषयी आम्ही बरंच काही बोलू शकतो. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की ते म्हणजे की पूर्वीचे वडिलांच्या बद्दल जे भय होतं, जी भीती असायची, जो दरारा असायचा, तो आज राहिलेला नाहीये. आणि त्याला जबाबदार बापच आहे, दुसरं कोण नाही आहे. कारण त्यावेळेस समाजानं आणि परिवारानं एक अशी रेख दोघांच्या मध्ये, म्हणजे वडील आणि मुलांच्या मध्ये अशी रेख त्या ठिकाणी आखली होती की जी आजच्या वचनामध्ये कदाचित आपल्याला समजून येईल. आणि ही जी रेख जी आहे, ही रेख आज जरी पुसली गेली असली तरी एक वेगळं नातं आम्हाला दिसून येतं. जसं मुलं आपल्या आईबरोबर राहतात तसं कधीच आपल्या बापाबरोबर राहू शकत नाही. क्वचित, मी तर म्हणेन की लाखात किंवा करोडोमध्ये अशी मुलं असतील की जे आपल्या बापाला पहिलं स्थान देत असतील. आमच्या इथं सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही लहान होतो, एक परिवार होता आणि त्या परिवारामध्ये माझ्या मते 4 मुलं होती त्यांना. आणि 4ही मुलं, जसं आपल्याला माहित आहे की आपण रडायला लागलो तर आपण आईचं नाव घेऊन आपण रडतो. पण ही मुलं अशी होती की ज्यावेळेस ती रडायची त्यावेळेस ते बापाचं नाव घ्यायचं आणि बापाचं नाव घेऊन ते रडत होते. आणि सगळे लोक त्यांच्यावर हसायचे, अरे तुम्ही जगाची वेगळी मुलं आहे तुम्ही, कारण सगळं जग आईचं नाव घेऊन रडतं आणि तुम्ही बापाचं नाव घेऊन रडता. पण त्या रडण्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की ते म्हणजे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये बापाला स्थान त्यांनी दिलेलं होतं. आज आपण जर बघितलं तर आम्हाला बापाचं जे स्थान जे आहे, हे बापाचं स्थान आम्ही काय द्यायचं, काय दिलं नाही पाहिजे हे आम्हाला अजूनपर्यंत माहित नाही. आणि याच्याविषयी शिकवणं मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. कारण आज प्रत्येक मुलांना हे माहित आहे की आपण कसं राहिलं पाहिजे, आपल्या आईवडिलांबरोबर कसं राहिलं पाहिजे हे त्यांनी अगोदरच ठरवलेलं आहे.
आणि जेव्हा त्यांनी ठरवलेलं आहे तर ते त्या पद्धतीनेच राहतात, त्याच्यामध्ये त्यांनी चेंज करत नाही। पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं की आईबाप ठरवायचे की मुलांनी आपल्याबरोबर कसं राहायचं, पण आज जर आपण बघितलं तर आज मुलं ठरवतात की आपण कसं आईबापाबरोबर राहायचं। आणि मग ह्याचं जे ज्ञान आहे त्यांच्याबरोबर राहण्याचं किंवा रिलेशन ठेवण्याचं जे ज्ञान हे ज्ञान त्यांना कुठून मिळतं, तर ते ज्ञान त्यांना पुस्तकातून किंवा पिक्चरमधून किंवा कशाच गोष्टीतून त्यांना मिळत नाही। तर त्यांना ते जे ज्ञान मिळतं तर त्यांना ते ज्ञान ते समाजामधून मिळतं, नातेवाईकांमधून मिळतं, त्यांच्या मित्रांकडून त्यांना मिळतं। आणि मग त्याच्यातून ते स्वतःच्या बुद्धी कल्पनेला ते डेव्हलप करतात आणि त्या पद्धतीनं आपल्या आई वडिलांबरोबर राहायला लागतात। यामध्ये संबंधाचा भाग नाही आहे किंवा नात्याचा भाग नाही आहे। कारण आज मी जर ह्या नातेसंबंधावर जर बोलायला गेलो तर बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो, कारण आज जी नाती जी आहेत ही कमर्शियल झालेली आहेत। आणि जेव्हा कमर्शियल नाती बनलेली आहेत तेव्हा आम्हाला त्या नात्यामध्ये, पूर्वी म्हणायचे की आज सुद्धा म्हटलं जातं की नात्यामध्ये एक ओलावा असला पाहिजे, पण तो ओलावा आज नात्यांमध्ये राहिलेला नाहीये। का नात्यामध्ये ओलावा राहिलेला नाहीये? कारण माणूस स्वकेंद्रित झालेला आहे, तो फक्त स्वतःचा विचार करतो आणि त्यामुळं नात्यामधला ओलावा जो आहे तो निघून गेलेला आहे। आज कालांतरानं जरी ही वडील ही संकल्पना किंवा बाप ही संकल्पना जरी बदलत चालली असली तरी ती काही विशेष अशी झालेली आहे असं मला नाही वाटत। पण आज या ठिकाणी मी तुम्हाला बायबलमध्ये वडिलांची जी भूमिका आहे त्या भूमिकेविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की बायबल वडिलांच्या भूमिकेविषयी काय सांगत आहे हे आम्हाला बघायचं आहे। आणि आपण पहिली गोष्ट आपण बघणार आहे की बायबलमध्ये जी काही वचनं दिलेली आहेत त्यानुसार काही मुद्दे मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे आणि ती गोष्ट आपण बघणार आहे। तर पहिली गोष्ट आपण या ठिकाणी आपण बघणार आहे की ते म्हणजे बाप जो आहे तो कोण आहे, तर तो प्रोव्हायडर आहे आणि प्रोटेक्टर आहे, म्हणजे तो पुरवणार आहे आणि संरक्षक आहे। आज मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस तुम्ही आणि मी ज्यावेळेस ह्या गोष्टींचा मी विचार करत आहे तर मला तुम्हाला सांगू द्या की बाप जो आहे तो परिवारामध्ये काय आहे, तर त्याचं काम आहे की त्यानं परिवाराचं गरजा त्यानं पूर्ण केल्या पाहिजे। आज प्रत्येक परिवारातला व्यक्ती त्याच्याकडे ती गोष्टीसाठी पाहत असतो। जर त्याच्याकडून जर ती गोष्ट जर मिळत नसेल किंवा बाप जर गरजा जर पूर्ण करत नसेल तर त्या बापाची किंमत त्या परिवारामध्ये कधीच नसते। कारण हे समाजानं लावून दिलेले नियम आहे किंवा हे समाजानं तयार केलेली ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आता आपण एका व्यक्तीविषयी आपण बघणार आहे आणि त्याच्यातून आपण ह्या सगळे मुद्दे जे आहेत आपण कव्हर करणार आहे। तर पहिली गोष्ट जसं या ठिकाणी आपण बघतो की ते म्हणजे की वडील जो आहे तो पुरवठा करणारा आणि संरक्षक हा असा वडील असला पाहिजे किंवा त्याची भूमिका असली पाहिजे। बायबलमध्ये एक व्यक्ती होऊन गेला ज्याचं नाव होतं योसेफ। बायबलमध्ये 2 योसेफ आहेत, कदाचित त्यापेक्षा जास्त असतील, पण बायबलमध्ये 2 योसेफाचा उल्लेख आहे। त्याच्यापैकी आज ज्या योसेफाविषयी मी बोलणार आहे तो मरियेचा नवरा आणि येशूचा हा भूतलावरील किंवा पृथ्वीवरचा शारीरिक बाप हा योसेफ याविषयी आपण बघणार आहे।